गाईज, हेलो एवरीवन. तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतो कारण जरा आपण बिझी होतो मध्यंतरी. थोडं प्रभूतीची एक्झाम वगैरे चालू होती, सो तिचे काय फंक्शन्स होते त्यामुळे. पण आता आपले परत रेग्युलर ब्लॉग्स येणार आहे आणि आपण शॉर्ट्स वगैरे टाकतच होतो, तुम्ही बघितले असेल सगळ्यांनी. तर येस, आज आपण आलो आहोत ठाण्याला. आणि ठाण्यामध्ये जे पाचपकाडी आहे तिथे जे नवीन भवानी मातेचं मंदिर आहे, तुळजाभवानी मातेचं, ते आज आपण आलो आहोत. तर बघूया आपण आज काय इकडे एक्सप्लोर करू शकतो. येस, बाबू तिने ताट घेतली तुझ्या आवडीने. खूप दिवसांनी आपण परत आलो आहे आणि यूट्यूब फॅमिलीला आपण भेटतो आहे. खूप एक्सायटेड आहे. आता अजून पुढे खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत, सो स्टे ट्यून प्लीज. आणि ज्यांनी लाईक अजून केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा, एक तुळजाभवानी सेवा संस्थान ठाणे, कौशल्य हॉस्पिटल जवळ, पाचपखाडी ठाणे वेस्टला. दिव्यांगर हा ना, मग तिथला दूर आहे बघा, दूर काय माहिती. अशा प्रकारे मंदिर आहे. एंट्री गर्दी नाही आहे, कोणच नाही आहे, मोकळं आहे मंदिर. ये ना या साईडून, चला पुढे चला. हे बघा, अतिशय सुंदर मूर्ती आहे देवीची. अशा प्रकारे मंदिर हे खूप छान आहे. गर्दी नाही आहे. आय थिंक वीकडे असल्यामुळे कदाचित गर्दी नाही आहे. छान आहे, तुम्ही येऊ शकता फॅमिलीबरोबर. एक सुंदर मंदिर, नवीनच उघडलं हे आय थिंक. आणि बाय द वे इथे थोडं पार्किंगला पण आपल्याला स्पेस आहे. तुम्ही जर गाडी घेऊन आलात तर इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. इथे बसायची पण व्यवस्था आहे. कुठल्या प्रकारची गर्दी नाही, काय नाही, लाईन नाही. तर 2-4 आपल्याला नाही. हॅलो एव्हरीवन, आता आपण आलो आहे सेंट्रल पार्कमध्ये. आणि जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही ठाण्याच्या सेंट्रल पार्कमध्ये आज विजिट करतो आहे. तर आपण आता पार्किंगमध्ये आहे. एंट्री केली, तुम्हाला दाखवलं. आता इथे एंट्री आपण केली आहे. 40 रुपीज इथे पार्किंग चार्जेस आहे.
पुढे बघूया आपण कसं आहे ते. बघा पार्किंग लॉट पण खूप मोठा आहे, भरपूर चांगला स्पेस आहे. हे तिकीट काउंटर आहे. अडल्टला 20 रुपीज आहे पर अडल्ट आणि चिल्ड्रन फ्री आहे बिलो 15 इयर्स. किती रुपये तिकीट? 20 रुपये आहेत माझ्याकडे. आहेत माझ्याकडे. दोन ॲडल्ट आहे. यहाँ पे सीढ़ियाँ हैं, यहाँ पे ये और ये। तर हे बघा तिकडे आपण तिकीट काढलं आणि आता इथून एंट्री आहे आतमध्ये. एरिया खूपच क्लीन आहे. हे आपलं तिकीट आहे. आपण तिकीट काढले 2. अडल्टला पर हे 20 रुपीज आहेत आणि 15 इयर्सच्या जे खाली आहेत मुलं त्यांना फ्री आहे. चला येस, चल बघूया आता आतमध्ये. खूपच क्लीन ठेवलं या लोकांनी पार्क एकदम. सगळीकडे असे डस्टबिन्स वगैरे आहेत. आता बघा इकडे डायरेक्शन्स दिलेत. स्पोर्ट्स ॲरेना, प्ले झोन, लेक झोन. चल वॉटर स्टेशन आहे इथे. पाणी घेऊया आपण. बॉटल आत राहिली ना, मध्ये एक बॉटल द्या. इकडे पाणी घेऊ शकतो आपण. पाणीच आहे फक्त. थंड. हां थंडच द्या, फक्त पाणीच आहे. अच्छा. तर आपण आता आत एंटर केलं आहे आणि खूपच सुंदर आहे प्लेस, एकदम शांत. सगळीकडे थोड्या थोड्या जागी इकडे बघा ड्रिंकिंग वॉटर आहे, बसायला स्पेस आहे पूर्णपणे. आणि तुम्ही फॅमिलीबरोबर आलात तर एक छान टाईम स्पेंड करू शकता. लहान मुलांना खेळायला पण पार्क आहे, मोठ्या लोकांना पण एकदम चिल करायला आहे. मस्तच आहे, एकदम सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्किंग्स केलेत कुठे जायचं आहे, काय टॉयलेटरीज आहेत, आय थिंक वॉशरूम. देखिए अभी हम लोग ब्रिज पे आ रहे हैं, ब्रिज क्रॉस कर रहे हैं. देखिए नज़ारा, बहुत ही सुंदर दिख रहा है. फिश आहे तुमच्यामध्ये खूप ओ सारे. वाव, हे बघा तेव्हा तिकडे फिश आहेत खूप सारे फिशेस आहेत. खूप सुंदर आहे ही जागा. इथे पण एक सुंदर फाउंटन आहे. बघा आपण बघू शकता खूपच सुंदर इकडे फाउंटन्स होते. त्याच्या समोर जे तुम्हाला तिथे स्टेप्स दिसत आहेत लांब मागे, त्या स्टेप्सवर तुम्ही बसू शकता. इव्हनिंगला खूप सुंदर इकडे व्ह्यू असेल इव्हनिंगला डेफिनेटली. आणि मस्त आहे एकदम ठाण्याला. पाटपकाडी एरियामध्ये आहे सेंट्रल पार्क आणि सुंदर केलं आहे डेव्हलप. म्हणजे सगळीकडे तुम्हाला ॲरोज वगैरे दिसतील लिहिलेले, तर एकदम सुंदर आहे सगळ्यांना एन्जॉय करायला. डेफिनेटली मस्त विजिट प्लेस आहे, खूप छान आहे जागा. आणि दुपारपेक्षा आय थिंक तुम्ही संध्याकाळी आलात आफ्टर 5-6 तर अजून छान व्ह्यू असेल. लाईट्स वगैरे लागतील कदाचित, तर अजून कदाचित बघायला मजा येईल. छान लोकांना एक्सरसाइज करायला आहे.
संध्याकाळचे जे जवळ राहत असतील इथे आसपास ते इथे रेग्युलर येऊन एक्सरसाइजेस करू शकतात. छान आहे, अशा प्रकारचे पार्क्स डेव्हलप झाले पाहिजेत सगळ्याच एरियामध्ये. मुंबईसारख्या ठिकाणी ही गरज आहे अशा प्रकारच्या पार्क्सची. माणसांना एक माइंड रिलॅक्सेशन मेडिटेशनसाठी खूप गरजेचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारचे बोर्ड सगळ्या जागी लावलेत त्यांनी, तुम्हाला एक्झॅक्ट कळायला कुठली गोष्ट कुठे आहे. बसायला पण प्रत्येक ठिकाणी अरेंजमेंट आहेत सुंदर सुंदर. हे बघा, हे एक सेल्फी पॉईंटसाठी सुंदर एरिया केला त्यांनी इकडे असं. हे आहे जॅपनीज गार्डन. बघूया जपानमध्ये आल्याचा फील येतोय का. क्या है इधर, जपानवरून हरित जॅपनीज टाईप जे गेट्स वगैरे असतात. गुरुवार शुक्रवारी हे जॅपनीज गार्डन तयार केलं त्यांनी. आणि एक महत्त्वाची सूचना त्यांनी दिली आहे, झाडे किंवा हिरवीगार लहान झाडे या भागातून चालणे किंवा कोणतेही नुकसान करणे हा दंडनीय गुन्हा मानला जाईल. 500 रुपये दंड आहे. तर त्यामुळे इथे तुम्ही आलात तर कुठल्याही गार्डनमधून किंवा ग्रीन जे ट्रीज आहेत छोटे त्यांच्यावरून चालू नका. आपण आता जे बघितलं ते जॅपनीज गार्डन होतं, आता हे आहे मुघल गार्डन. हे बघा, वाव, खूपच सुंदर आहे, छान आहे. छान आहे, सुंदर. मुघलांच्या काळात जसे गेट असायचे एंट्रीचे मोठे मोठे, अशा टाईपमध्ये ह्यांनी इथे बांधलं आहे छोटा. आणि हे सुंदर सुंदर झाडं. असा मॅप दिला आहे प्रत्येक जागी, तुम्ही कुठे आहात आणि आता तिथून तुम्ही कुठे जाऊ शकता, सगळे डिटेल्स कुठल्या एरियात काय आहे. चला, जे गेट असतात तशा टाईपमध्ये केलेलं आहे. चला आ जाओ, इधर आओ. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीज आहेत इकडे. मग पुढे उभे राहा आणि उठतं का मध्ये उभं जाऊन उभे राहा. बघा, इकडे खेळायला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. झिपलायनिंग आहे लहान मुलांसाठी, तिकडे स्विंग्स आहेत, स्लाईड्स आहेत, मुलं एन्जॉय करू शकतात. तर प्रभूती हे ट्राय करते, बघूया. बघा, हे म्युझिक वाजवायचं आहे, खूप सुंदर. इधर आ, इसमें है ना, इसमें आ.
लहान मुलांचं जर फूड घेऊन आलात तर तुम्ही येऊ शकता, पण आपण बाहेरून आणू नाही शकत आणि कचरा जरी फेकला तर ते लोक फाईन करतात. जरी तुम्ही काही आणलं काय कारणास्तव तरी पण आपण तो कचरा आपल्याबरोबर ठेवून नंतर डस्टबिनमध्ये टाका. कुठल्याही प्रकारची इथे कचरा करू नका. आहे आणि सुंदर आपल्याला एवढं अवेलेबल केलं तर आपण पण त्याचे तसंच ठेवूया क्लिनलीनेस. तर आपण आता एक्सप्लोर केलं, सगळं बघितलं, छान आहे. तर आपण निघालो परत जायला. तर तुम्ही आता ह्या टायमाला बघा ऊन कमी झालेलं आहे, ते अराऊंड 4:35 जर आलात तर अजून छान प्रकारे तुम्ही फिरू शकता. छान आहे. 2-1 तास आरामात सहज तुमच्या फॅमिलीबरोबर जाऊ शकतात. ठाण्याला आहे. तर बघा मुंबई, नवी मुंबईमध्ये राहणारी सगळीच लोक येऊ शकतात. गुगलला तुम्ही टाकलं तरी येऊ शकता. स्टेशनला आलात तर तिथून बाय ऑटो किंवा बाय बस 5 पकाडीला येऊन असं पण तुम्ही येऊ शकता. लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. बेस्ट आहे. लहान मुलांना एन्जॉय Physical करण्यासारखं activity आहे. खूप होते त्यांची. तर बघा अशा प्रकारे हे होतं ठाण्याचं सेंट्रल पार्क. तर आत्तासाठी आपण इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपण स्टॉप करतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागी, आणि ती कुठली असेल लवकरच कळेल तुम्हाला. आता आपले व्लॉग्स लागोपाठ येणार आहेत, कुठल्याही प्रकारचा ब्रेक नसणार आहे. वेगवेगळ्या जागा, वेगवेगळे स्पॉट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि उद्या माझे बर्थडे. येस, आणि उद्या रेणुकाचा बड्डे आहे. कोइन्सिडन्स आहे की 31 डिसेंबरला रेणुकाचा बड्डे असतो दरवर्षी. तर दोन्ही गोष्टी एकत्र सेलिब्रेट करता येतात. तर आपण कसे सेलिब्रेट करणार आहोत, कुठे जाणार आहेत ते पण बघत राहा. आणि हे पण पप्पाने सरप्राईज आहे ठेवलं येस, आहे. आपण सरप्राईज देणार आहे रेणुकाला. बघूया काय आहे. आणि आपले जे यूट्यूबवर शॉर्ट्स आहेत ते पण बघत राहा. इन्स्टाला पण आपलं पेज आहे आणि त्याचं यूट्यूबमध्ये लिंक आहे, त्याला पण फॉलो करा. आणि इन्स्टावर पण आपले रील आहेत, त्या पण तुम्ही बघा, एन्जॉय करा. आणि तुम्ही पण प्लीज आम्हाला सजेस्ट करा कुठल्या कुठल्या न्यू जागा आहे, नवीन प्लेसेस आहे, ते नक्कीच आम्ही ट्राय करू एक्सप्लोर करायला. सो असेच आम्हाला तुम्ही प्रतिसाद द्या. आणि Thank you.